श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान पिठापूरचे आजवर न ऐकलेले आणि अंगावर काटा आणणारे रहस्य. जेव्हा साक्षात परब्रह्माने पिठापूरच्या मातीत जन्म घेतला, तो कोणताही सामान्य मानवी जन्म नव्हता, तर तो विश्वातील अथांग ऊर्जेचा महास्फोट होता. श्रीपाद प्रभूंच्या जन्माच्या वेळी 33 कोटी देवांनी सूक्ष्म रूपातून या घरावर आणि भूमीवर साक्षात ईश्वरी ऊर्जा आणि अत्यंत प्रखर तेजाचा गुप्त अभिषेक केला होता. या चैतन्यमय लहरींमुळे पिठापूरच्या जन्मस्थानाची माती आजही आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत ऊर्जावान आणि जिवंत आहे. येथील मातीचा केवळ कपाळाला स्पर्श जरी झाला तरी मानवी शरीरातील कित्येक वर्षांचे भयंकर आजार आणि नकारात्मक ऊर्जा एका क्षणात भस्मसात होते. साक्षात स्वर्गातील ऊर्जा पृथ्वीवर ज्या एका बिंदूवर अत्यंत प्रखरतेने स्थिरावली आहे, ते अंगावर काटा आणणारे एकमेव ठिकाण म्हणजे पिठापूर होय. श्रीपादांचे आजोबा बापन्नाचार्य हे केवळ पंडित नव्हते, तर ते विश्वाचे आणि ग्रहांचे अत्यंत अचूक गणित जाणणारे एक महान सिद्ध योगी होते. त्यांच्या यज्ञामुळे पिठापूरचे वातावरण इतके शुद्ध झाले होते की साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ अवताराला स्वतःहून या सात्विक लहरींकडे आकर्षित व्हावे लागले. अनेक भक्तांचा असा साक्षात अनुभव आहे की पिठापूरच्या जन्मघरात पाऊल ठेवताच त्यांना त्यांच्या मागील अनेक जन्मांच्या प्रवासाची अत्यंत धूसर पण अचूक जाणीव होते. हे सिद्ध करते की येथे वेळेचे आणि काळाचे सर्व मानवी नियम संपतात आणि भक्ताची नाळ थेट विश्वाच्या अत्यंत गूढ आणि ईश्वरी वेळेसोबत जोडली जाते. भक्ताला काळाच्या पलीकडे नेऊन एका अथांग स्थितप्रज्ञ अवस्थेत उभे करण्याचे हे डोळे दीपवणारे रहस्य केवळ पिठापूरच्याच गाभाऱ्यात दडलेले आहे. अनेक लोक आयुष्यभर शनी, राहू आणि केतूच्या भयंकर दोषांना घाबरून जगतात, पण पिठापूर हे नवग्रहांचे साक्षात नियंत्रण कक्ष आहे. दत्तगुरु हे ग्रहांच्या अधीन नसून सर्व नवग्रह हे साक्षात दत्तगुरूंच्या आज्ञेने आणि इशाऱ्यावर चालतात हे सिद्ध करणारी ही अद्भुत भूमी आहे. येथील वास्तूत एक अत्यंत गुप्त असे कालाग्नी तत्व वास करते, जे भक्ताच्या कुंडलीतील सर्वात भयंकर आणि जीवघेणे दोष जागीच आणि कायमचे जाळून टाकते. जी संकटे ज्योतिषशास्त्रानुसार अटळ असतात, ती पिठापुरात प्रवेश करताच एखाद्या वाळलेल्या पानासारखी अत्यंत विनाशायास गळून पडतात. ग्रहांच्या भीतीतून माणसाला कायमचे मुक्त करून त्याला साक्षात ईश्वराच्या अभेद्य कुशीत बसवण्याची ही ताकद मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडची आहे. पिठापूरला जाणारा भक्त हा केवळ एक यात्रेकरू नसून तो साक्षात माता सुमती आणि पिता अप्पलराज शर्मा यांचा अत्यंत लाडका आणि घरातील नातू असतो. पुढे जाऊन श्री स्वामी समर्थ अवतारातही ज्या मायेची आणि वात्सल्याची प्रचिती भक्तांना आली, त्याचे मूळ उगमस्थान माता सुमतीचे हेच पवित्र अंगण आहे. अनेक दुःखी महिलांचा आणि भक्तांचा असा जिवंत अनुभव आहे की पिठापुरात रडताना त्यांना कुणीतरी अत्यंत मायेने डोक्यावरून हात फिरवत असल्याचा साक्षात आणि उबदार स्पर्श जाणवला. ज्या भक्तांचे जगात कुणीही नाही आणि जे पूर्णपणे हतबल आहेत, त्यांना साक्षात मातृशक्तीच्या पदरात घेऊन अत्यंत सुरक्षित करण्याची ही किमया इथेच घडते. देवाला बाप मानण्यापेक्षा देवाला एक अत्यंत प्रेमळ लेकरू मानून लाड करण्याचे हे भक्तीचे रहस्य भक्ताच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने आनंदाश्रू उभे करते. पिठापूरच्या ज्या गल्लीबोळात श्रीपाद प्रभू बालपणी हसले, खेळले आणि रागावले, ती प्रत्येक जागा आज एक अत्यंत प्रखर ऊर्जास्त्रोत बनली आहे. या भूमीवर साक्षात ईश्वराच्या बालसुलभ आणि अत्यंत निखळ हास्याच्या स्पंदनांचा आजही सूक्ष्म रूपात एक अथांग आणि अखंड वावर आहे. ज्या लोकांना अत्यंत भयंकर नैराश्य, मानसिक ताण आणि आत्महत्येचे विचार येतात, त्यांच्यासाठी ही भूमी साक्षात एक संजीवनी ठरते. येथे येताच मनातील सर्व भयंकर अंधार आणि विचारांचे विघातक जाळे क्षणात नष्ट होऊन
मन एका लहान आणि निरागस बालकासारखे अत्यंत उत्साही बनते. दुःखाचे आणि चिंतेचे सर्वात मोठे अदृश्य स्मशान कुठे असेल तर ते साक्षात परब्रह्माच्या या अत्यंत चैतन्यमय आणि आनंददायी बाललीलांच्या अंगणात आहे. पिठापूर हे एक असे गूढ आणि सिद्ध क्षेत्र आहे जिथे आजही मध्यरात्रीनंतर सूक्ष्म विश्वातील देवांचे आणि योग्यांचे अत्यंत मोठे सोहळे चालतात. साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी याच निर्गुण तत्वाची अनुभूती गाणगापुरात दिली, पण त्याचे मूळ सगुण रूप पिठापूरच्या धुळीत अत्यंत घट्ट कोरलेले आहे. अनेक प्रगत साधकांचा आणि भक्तांचा असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की ध्यान करताना त्यांना घरात कुणीतरी लहान मूल पैंजण घालून चालत असल्याचा अत्यंत स्पष्ट नाद ऐकू आला. तुम्ही पिठापूरच्या ज्या रस्त्यावरून चालता तिथे अगोदरच साक्षात ईश्वराचे अदृश्य पाऊल ठसे उमटलेले असतात, जे तुमच्या पायातील सर्व जन्मोजन्मीचे अडथळे नष्ट करतात. देव केवळ मूर्तीत नाही तर तो पावलोपावली तुमच्यासोबत चालत आहे हे अत्यंत गूढ रहस्य पिठापूरची हवा अत्यंत शांतपणे आणि प्रेमाने सांगत असते. श्रीपाद प्रभूंनी पिठापुरात अनेक धनिक आणि गर्विष्ठ लोकांचा पैसा मातीत मिळून त्यांना अत्यंत हलाखीची आणि शून्याची जाणीव करून दिली होती. यामागील गूढ रहस्य हे आहे की ज्या संपत्तीत दुसऱ्याचे अश्रू आणि कपट दडलेले आहे ती संपत्ती पिठापूरच्या अत्यंत सात्विक लहरींमध्ये अजिबात टिकू शकत नाही. पिठापुरात येणाऱ्या भक्ताला अचानक पैशाच्या मोहातून विरक्ती येते आणि तो कष्टाचे थोडे मिळाले तरी चालेल पण हरामचे नको या अत्यंत उच्च स्थितप्रज्ञ अवस्थेत येतो. येथून मिळणारी संपत्ती ही अत्यंत सात्विक असते. ती तुम्हाला रातोरात अब्जाधीश करत नाही, पण तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना कधीही उपाशी झोपू देत नाही. माणसाला भौतिक लालसेतून कायमचे मुक्त करून खऱ्या आणि कधीही न संपणाऱ्या समाधानाचा राजा बनवणे हे या भूमीचे सर्वात मोठे आणि न ऐकलेले सत्य आहे. पिठापूरच्या या भूमीत मोठमोठ्या विद्वानांचा आणि पोथीनिष्ठांचा अत्यंत भयंकर अहंकार श्रीपाद प्रभूंनी स्वतःच्या लीलांमधून जागीच मोडून काढला होता. हीच शिकवण पुढे साक्षात श्री गजानन महाराज आणि श्री साईबाबा या अवतारांनी दिली की देवाला दिखाऊ कर्मकांड नाही तर अत्यंत निखर आणि शुद्ध भक्तिप्रिय आहे. अनेक लोकांचा असा थरारक अनुभव आहे की लाखो रुपये खर्च करून केलेली पूजा फळाला आली नाही, पण पिठापुरात डोळे मिटून गायलेल्या केवळ एका प्रामाणिक अश्रूने त्यांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले. तुम्ही कोण आहात आणि तुमची जात किंवा हैसियत काय आहे हे इथे चालत नाही. इथे केवळ तुमचे हृदय किती पारदर्शी आणि निष्कलंक आहे हेच साक्षात पाहिले जाते. भक्तीला कोणत्याही बंधनात न अडकवता तिला साक्षात ईश्वराच्या हृदयाशी थेट जोडण्याचे हे परमोच्च ईश्वरी विज्ञान पिठापूरच्या दरबारात अत्यंत ठामपणे मांडले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत या ग्रंथात असे अत्यंत गूढ संकेत आहेत की पिठापूर हे केवळ भूतकाळातील अवताराचे नाही तर भविष्यातील घटनांचेही केंद्र आहे. कलियुगाच्या अंताच्या वेळी पृथ्वीवर जो भयंकर विनाश आणि बदल होणार आहे त्याच्यापासून भक्तांचे रक्षण करण्याची सर्व ब्ल्यूप्रिंट इथेच गुप्त रूपात दडलेली आहे. भविष्यातील कल्की अवताराशी आणि विश्वाच्या पुनर्रचनेशी संबंधित अनेक अत्यंत गुप्त आणि साक्षात्कारी बीजे पिठापूरच्या भूमीत आजही सुरक्षित आहेत. जेव्हा जेव्हा जगावर महाभयंकर संकटे येतात तेव्हा याच भूमीतून एक अत्यंत अदृश्य आणि प्रबळ ईश्वरी ऊर्जा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रवाहित होत असते. दत्तगुरूंचे हे जन्मस्थान केवळ एका गावाची कथा नसून ती साक्षात विश्वाचा जन्म आणि अंत ठरवणारी एक अथांग आणि अभेद्य ईश्वरी प्रयोगशाळा आहे. शेकडो वर्ष हे पिठापूरचे जन्मस्थान जगापासून अत्यंत गुप्त होते, कारण तोपर्यंत मानवाची भक्ती हे अथांग तेज पचवण्या इतकी प्रगल्भ झालेली नव्हती. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा साक्षात
परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांना दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन या जन्मस्थानाचा साक्षात शोध घेण्यास भाग पाडले. आज हजारो भक्तांचा असा अनुभव आहे की पिठापूरला प्रत्यक्ष न जाताही केवळ डोळे मिटून या जन्मस्थानाचे अत्यंत आर्ततेने स्मरण केले तरी शरीरात विजेसारखी ऊर्जा सरसरते. या एका स्मरणानेच भक्ताच्या मनातील सर्व भयंकर भीती नष्ट होऊन त्याला साक्षात ईश्वराच्या अद्वैत आणि अथांग परमानंदाची अनुभूती घरी बसल्या येऊ लागते. देव बाहेर कुठेही शोधण्याची गरज नसून तो तुमच्याच आत विराजमान आहे हा अंतिम आणि डोळ्यात पाणी आणणारा साक्षात्कार घडवणं हेच पिठापूरचे सर्वात मोठे आणि अंतिम रहस्य आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.